निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये ठिकठिकाणी स्वागत केलं जाते। श्रींची आरती करून पुढच्या टप्प्यासाठी पालखीचं प्रस्थान झालंय। टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये गणगण गणात बोतेचा जयघोष करत पालखी शिस्तबद्ध पद्धतीनं मार्गक्रमण करते। या पालखीचा आजचा मुक्कामी परभणी जिल्ह्यामधल्या दैठणा इथं ठाकूरबुवा यांच्या मंदिरामध्ये असणार आहे। तर उद्या सकाळी गंगाखेडकडे पालखीचं प्रस्थान होणार आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। संत गजानन महाराजांची पालखी आता परभणी शहरातून पुढे प्रस्थान झालेली आहे। मागील 2 दिवसांपासून ही पालखी परभणीच्या मुक्कामावर होती। आता ही पालखी पुढील 2 दिवस पुढच्या 2 दिवस अजून परभणी जिल्ह्याच्या मुक्कामावर आहे। आज ही पालखी सकाळी श्रींची पूजा करून पुढच्या प्रस्थानासाठी निघाली। काल ही पालखी शहरातील मोंडा परिसरातील रोकड हनुमान मंदिरात मुक्कामी होते। याच पालखीची रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। आता सकाळी ही पालखी पुढील मुक्कामासाठी निघालेली आहे। दैठणा येथील ठाकूरबुवा या मंदिरात ही पालखी मुक्कामाला राहणार आहे। तर उद्या गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिरात ही पालखी मुक्कामाला असणार आहे। या पालखीचे ठिकठिकाणी विशेष स्वागत केले जात आहे। तर या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक